माझे सहकारी तन्मय सध्या आपल्याबरोबर थेट डोंबिवलीतून जोडला गेलाय। तन्मय, डोंबिवलीतली शोभायात्रा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे आणि तू अशा या सध्या शोभायात्रेत आहेत, कसं नेमकं हे वातावरण आहे, काय सांगशील? अगदी खरं आहे, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सळसळता उत्साह पाहायला मिळतोय तरुणाईचा। आणि माझ्या समोर आपण बघू शकतो, माझ्या मागे झांज पथक आहे, ढोल ताशा पथक आहे आणि यंदाचं हे शोभायात्रेचं 26वं वर्ष आहे। मंदिराचं, ज्या मंदिरातनं ही शोभायात्रा निघते त्या गणेश मंदिर संस्थानाचं हे यंदाचं 100वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्साह आपल्याला यंदा पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो झांज पथक आहे, त्याच्या मागे ढोल ताशा पथक आहे, वक्रतुंड ढोल ताशा पथक आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी पहाटे या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। विविध सामाजिक संस्थांचे रथ सामाजिक संदेश देत या मार्गावरनं मार्गक्रमण करत पुढे पुढे जात असतात आणि या पालखीचा शेवट गणेश मंदिर संस्थांच्या गणपतीची पालखी असते। या पालखीचा शेवट गणपती मंदिरात होतो। सध्या आपण डोंबिवली पश्चिम परिसरात आहोत। या पश्चिम परिसरातनं ही शोभायात्रा हळूहळू पूर्वेला जाते आणि त्यानंतर ही सगळी ढोल ताशा पथकं असतील, विविध सामाजिक संस्थांचे संदेश देणारी सामाजिक संस्थांचे रथ असतील, हे सामाजिक संदेश देत 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 पालखी पुढे नेत असतात आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात। सर्वांना आपण नववर्षाच्या, हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना आपण बघतोय की झांज पथक आहे, एक वातावरणात एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि या चैतन्यात सर्वच जण न्हावून निघतायत। अनुपमा, अगदी तन्मय, खरं तर यंदाचा गुढीपाडवा उत्सव नेहमीसारखा आहेच, मात्र त्याला पार्श्वभूमी आता निवडणुकांची सुद्धा आहे आणि त्यामुळे निश्चितच हे सगळं वातावरण कॅश करण्याचा प्रयत्न सर्व पक्ष सुद्धा करतील असं एकंदरीत सध्याचं चित्र दिसतंय। तन्मय, मी पुन्हा तुझ्याकडे येईल।